नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने 1 किलो कैरीच्या लोणच्यासाठी लागणारे मसाल्याचे प्रमाण किती व कसे घ्यायचे ते सविस्तर बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी 100 ग्रॅम मोहरीची डाळ, 100 ग्रॅम मीठ, 25 ग्रॅम काश्मीरी लाल मिरचीचे तिखट, 25 ग्रॅम साध्या मिरचीचे तिखट, 50 ग्रॅम धणे, अर्धा चमचा सुंठ पावडर, 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे हळद, 1 चमचा हिंग, 15 लवंगा, 20 ते 25 काळी मिरी, 6 ते 7 हिरवे वेलदोडे आणि 300 ग्रॅम गोडे तेल घेतले आहे। आपण शेंगदाणा तेलही घेऊ शकतो। मी इथे सनफ्लॉवर तेल घेतले आहे। लोणची करण्याची पूर्वतयारी आपण 1 ते 2 दिवस आधीच करून ठेवायची। मसाल्याचे सामान म्हणजे मोहरीची डाळ, मीठ, लवंग, मिरे, धणे, बडीशेप, मेथी दाणे, वेलदोडे हे सर्व साहित्य ताटात टाकून त्यावर बारीक कपडा टाकून 3 ते 4 तास उन्हात वाळवून घ्यायचे। लोणच्यासाठी लागणारी काचेची किंवा चिनी मातीची बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायची। लोणचे करताना काळी मिरी, लवंग व वेलदोडे मिक्सरमध्ये टाकून जाडसर भरड करून घ्यायची। बडीशेप पण जाडसर करून घ्यायची। धणेही जाडसर दळून घ्यायचे। आपण हिंग मी या चमच्याने घेतला आहे 1 चमचा, हळदही 2 चमचे घेतले आहे। मोहरीची डाळ 100 ग्रॅम आहे आणि चमच्याने मोजून जर घेतली ती 10 चमचे भरते। तसेच मीठही 100 ग्रॅम आहे, पण या चमच्याने आपण मोजून जर घेतले तर 10 चमचे भरतात। हे सर्व साहित्य 1 किलो कैरीच्या लोणच्यासाठी आहे। आपल्याला जर 2 किलो कैऱ्यांचं लोणचं करायचं असेल तर हे सर्व प्रमाण आपण दुप्पट घेऊ शकतो। खूप छान होते हे लोणचं, अजिबात खराब होत नाही, वर्ष 2 वर्ष छान टिकते। तर मग आपण पण असे प्रमाण घेऊन चविष्ट चटपटीत लोणचे घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।